मी आता याला बॉर्डरला ग्रीन कलर करणार आहे. आपल्या मनाप्रमाणे तुम्ही कोणताही कलर त्याला तुमच्या जो तुम्हाला छान वाटेल तो तुम्ही देऊ शकता. आधी आपण स्वस्तिकची बॉर्डर करून घेऊया. बस जिथे आपण डार्क लाईन काढून घेतल्या तिथपर्यंतच ही बॉर्डर लावायची, जेणेकरून आपल्याला हे स्वस्तिक दिसेल. आता इथे आपण कट करूया आणि दुसऱ्या बाजूचं स्वस्तिक करायला घेऊया. हे बघा. स्वस्तिक बॉर्डर तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. त्या स्वस्तिकची बॉर्डर तयार झाली आहे. आता आपल्याला हा जो ट्रायंगल आहे तिथून आपण असं इथे घेणार आहोत बॉर्डर. इथून हा ट्रायंगल कव्हर करायचा. आता तुम्ही बघा मी कुठून फिरवते. हे ई लाईन आणि ही लाईन मधल्या ज्या दोन लाईनी आहेत त्या आपण सोडलेल्या आहेत, तिकडे आपल्याला बॉर्डर करायची नाही आहे. ह्या दोन लाईनी आपण सोडलेल्या आहेत, तिथे आपल्याला बॉर्डर करायची नाही आहे. आता आपण हे जे आहे इथून आता आपल्याला इथून या लाईनीला जायचं आहे, त्या साईडला नाही जायचं आहे, या ट्रायंगलला घ्यायचं आहे. आणि हा ट्रायंगल पुरा करायचा. हा झाला आपला हा इकडचा समोरासमोर जे होते ते पूर्ण झाले बॉर्डर. आता आपण हा वरचा ट्रायंगल पुरा करून घेऊ.
नवीन स्टिक टाकली आहे. स्टिक जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत आता आपलं स्वस्तिक डिझाईन तयार झाले. आता आपण याला बॉर्डर तयार झालेली आहे. आता आपण याची फिलिंग करून घेऊया. आता मी रेड कलर याच्यामध्ये भरायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला एक रेड आणि एक येलो असं प्रकारे भरायचं आहे. जसं मी इथे रेड भरलं आहे, इथे येल्लो, इथे रेड, इथे येल्लो असं भरायचं आहे. तुम्हाला हवे ते कलर तुम्ही भरू शकता. माझं हे ऑर्डरचं स्वस्तिक आहे म्हणून मी तुम्हाला हे ह्या कलरमध्ये दाखवते. तुम्हाला आवडीचे कलर तुम्ही यामध्ये भरू शकता. आता हा रेड भरल्यानंतर सगळीकडे आपल्याला इथे रेड भरून घ्यायचे आहे. बघा कशी सुंदरशी डिझाईन आपली तयार होते. आता आपण यामध्ये येल्लो कलर भरूया. सुंदर असं रेड आणि येल्लो कॉम्बिनेशन दिसतंय मस्त. हे आपण पूजेला स्वस्तिक, हे जे स्वस्तिक आहे ते आपण पूजेसाठी ठेवू शकतो किंवा नैवेद्यासाठीही आपण खाली नैवेद्य ठेवतानाही आपण खाली हे बेस म्हणून ठेवू शकतो. खूप सुंदर दिसेल. समईसाठीही खाली ठेवू शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दरवाजाच्या बाहेर हे स्वस्तिक एक छानपैकी ठेवू शकता. हे बघा खूप छान असं उठून दिसतो हा कलर. आता आपण हे सगळं मी भरून घेऊया. आपली सुंदर डिझाईन बनवून झालेली आहे बघा स्वस्तिकची. आता आपण याला कटिंग करून घेऊया. हे डबल कलरमध्ये स्वस्तिक बनवलं आहे आणि हे एक सिंगल कलरमधलं स्वस्तिक आहे. दोन्ही किती सुंदर दिसत आहेत. पुढे असे छान छान व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.